श्री पाहायला मिळतील या टीमचे हार्ड हिटर, गोलंदाज आणि फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती असे. यावेळेस व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव फलकावरती. टीमची टोटल फलकावरती आपल्याला 11 पाहायला मिळेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1 विथ लॉस ऑफ 11. अजून एक व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव फलकावरती. टीमची टोटल 12 या आकड्यावरती. 12 ऑन द बोर्ड. श्री थोडासा खराब गोलंदाजी करतोय. यावेळेस स्ट्रोकला जवाब. स्ट्रोक जबरदस्त होता. दिल मांगे मोर आणि आलाय. आणि क्विक रिप्लाय देत असताना विकेटचं पतन. पवार यांची पॉवर आता थांबली आहे. 1 मोर विकेट डाऊन. डीजे यावेळेस व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होईल आणि फलक आपल्याला 18. सेकंड गॉड ऑफ क्रिकेट विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक पाहायला मिळतो. त्याच्यासारखी बॅटिंग करावी लागेल. जरूर पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही बॅटिंग करत आहात, मात्र ज्या प्रकारे विराट कोहली बॅटिंग करतो प्रत्येक वेळी त्याच्या मनामध्ये एकच जिद्द असते की मला माझ्या संघाला जिंकवायची. अगदी तीच बॅटिंग मैदानावरती करावी लागेल. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होईल आणि फलक 19 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 19 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र व्हॉट अ कॅच. जबरदस्त झेल पाहायला मिळतोय. एका हाताने हा कॅच पकडला गेलाय. स्टोक्टर लाजवाब, पण तुझ्या माध्यमातून मिस्टेक. कॅच झाली ड्रॉप. कॅच सुटा, गेंदबाज का दिल तुटा असं म्हणावं लागेल. कॅच देखील ड्रॉप झाली आणि ज्या ज्यावेळी कॅच ड्रॉप झाली आहे त्यावेळेस हिस्ट्री क्रिएट झाली आहे, इतिहास बनलाय. कृष्णा सर, ग्लेन मॅक्सवेलची कॅच अशोक सर ड्रॉप झाली, 200 धावा, वर्ल्ड कप जिंकला, ऑस्ट्रेलियाने इतिहास बनवला. रोहित शर्माची कॅच ड्रॉप झाली, 264 धावा, त्यानंतर इतिहास बनला. कॅच सुटल्यानंतर इतिहास बनले जातात हे आम्ही पाहिलंय. यावेळेस डॉट बॉल आणि एंड ऑफ अ सेकंड ओव्हर, दुसऱ्या षटकाचा खणखणीत वाजवी खेळ समाप्त होतो. धावफलक पाहायला मिळेल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. विकेट्स गेल्यात
मात्र तरी देखील जी रणनीती आहे, ज्या रन्स बनवणं अपेक्षित होतं त्या बनल्या गेल्यात, कारण डबल डिजिट मध्ये तुमचा स्कोर आहे प्रति षटका मागे. तर मी म्हणेल एक चांगला धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश सरांच्या माध्यमातून आपण स्कोरिंग पाहू शकतो क्रिक हिरोज या ऍप वरती. कॅरी बॉलिंग ट्रॅक वरती. 1 मिनिट कॅरी. कॅरी तुझा रिअल नेम की कॅरी टाकायचा? ऍड नाहीये. ही मॅच खेळून पथूला देखील वेस्टला जायला लागेल, कारण ॲज अ आयकॉन पथू देखील तिथे टीम सिलेक्शन साठी आहे. टर्फ प्रीमियर लीग तिथे देखील आपल्याला पाहायला मिळेल. तिथे देखील ऑप्शन आज. येस कॅरी, यू मे प्रोसीड नाव. आपण मॅच सुरू करू शकता. कॅरी पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज सोनू, ज्याच्यावरती सर्वांचा भरोसा आहे. खोलडप्याचा बॉल. अरे बाप रे, इथे थोडीशी मिस्टेक कीपर कडून, कुणाल कडून झाली. डॉट बॉलची समाप्ती होती. डिंग डॉम विपक्ष अंश 11 अशी पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. दर्शकांचे काळजाचे स्पंदन चुकवणारा सामना नक्की पाहायला मिळेल. यावेळेस विकेट आहे की नाही हा मोठा प्रश्न. येस, विकेटचं पतन झालंय. येस डीजे. जय गोलोबा आणि योगीधाम 11 दोन्ही संघांचे कॅप्टन क्रिक हिरोज वरती तुमची टीम अपडेट करायची आहे, त्यामुळे लवकरात लवकर प्लीज या. योगीधाम 11 आणि जय गोलोबा दोन्ही टीम्सला रिक्वेस्ट असेल की आपल्या कॅप्टनला आपण पाठवून द्यायचं. क्रिक हिरोज वरती आम्हाला संपूर्ण स्क्वॉड अपडेट करायचं आहे. चला, नवीन बॅटर आपल्याला बारक्या पाहायला मिळतील. बारक्याला बारक्या कांबले सारखी बॅटिंग करावी लागेल. खोलडप्याचा बॉल खोदून काढला, 100 कव्हरच्या दिशेला, सिंगल कंप्लीट. स्ट्रायकिंग एंडवरती हा थ्रो कुणालकडे थोडासा दूर होता, मात्र एका रनावरती समाधान मानावं लागेल. धावफलक 21 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. आकाश सर जबरदस्त स्कोरिंग करतायत, त्यांचं आपण कौतुक करणार आहोत. ॲज ऑफिशियल अशोक सर आहेत, सुनील सर आहेत आणि रोहन सर आहेत, त्यांचं देखील आपण कौतुक करू. यावेळेस रनआउटचा प्रयत्न आणि फलंदाज होतील बाद. मैदानावरती झालाय घातपात अपघात. विकेट, 1 मोर डाऊन. रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का टीम अंश 11 ला. डीजे. रन नव्हता, पण नॉन स्ट्रायकिंग एंड वरून बॅटर सिद्धार्थ आणि रोशनने हा कॉल दिला की रन साठी पळा. असे मित्र असतील दुश्मनाची काय गरज आहे. हमें तो अपनों ने लूटा गहरों में कहा दम था, हमारी कष्टी वहा डुबी जहां पर पाणी कम था. इथे रन गरजेचा नव्हता, विकेट महत्वाची होती, मात्र ती विकेट सॅक्रिफाईस करावी लागली, कारण रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का. 5वा धक्का अर्धे टीम पवेलियन मध्ये. कॅरी बॉलिंग ट्रॅकवर, स्ट्रायकिंग एंडवरती बारक्या. कोरडप्याचा बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नसणार आहे, कारण आता दूध का जला छाछ क्या, कोल्ड्रिंक भी फूक फूक कर पिताय असं आपण म्हणतो. मागच्या बॉलवरती रनआउट झाली, यावेळेस रिस्क घेतली नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागलं. धावफलक पुढे जात आहे 22 या आकड्यावर. हेच महत्वाचं आहे. सिंगल डबल, चौकार षटकारपेक्षा सिंगल डबल फार महत्वाचं आहे. मगाशी मला घ्यायला मनीष यादव आले होते आणि त्यांनी थोडासा वेगळा रूट यूज केला. त्याच प्रकारे या क्रिकेटरांना केलं पाहिजे.
चौकार षटकार येत नाही, सिंगल डबल. ज्याप्रमाणे ट्रॅफिक असेल चक्की नाक्यावरती तर गल्लीमधून रस्ता काढा, त्याचप्रमाणे इथे चौकार षटकार येत नाही, सिंगल डबलने तुम्ही मॅच पुढे न्या, हे महत्वाचं आहे. खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा बॉल, बॅटिंग ला जवाब झाली आहे. 3 खोलवर टप्प्याचे यॉर्कर आणि त्याला 3 सिंगल काढण्यात आल्या. 3 षटकांचा वाजवी गेस समाप्त, धावफलक 23 या आकड्यावर. षटक ला जवाब राहिले. या षटकामध्ये फक्त 3 आल्या आणि त्यासोबतीला 1 विकेट 1 रन आउट. डीजे नंबर 3 चा अंत. धावफलक सुशांत बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. सुशांतच्या विरोधामध्ये स्ट्रायकिंग एंड वरती सिद्धार्थ, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बारक्याच्या बॅटमधून 2 सिंगल आलेत, मात्र कमालीची बॅटिंग बारक्याने केली आहे. ज्या प्रकारे बॉलला हँडल केलंय कौतुकास्पद आहे. यावेळेस मैदानावरती कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र सिंगल. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन ही लोकल आहे, क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आणि डबल असते. सिंगल डबलचं भरणं मैदानावरती केलं जातो आणि एका धावेने फलक पुढे सरकतंय. फलकावरती धावा 24 पाहायला मिळतील. सुशांत शेवटच्या अंतिम अखेरच्या निर्वाणीच्या षटकामध्ये पाहायला मिळतील अगेन्स्ट बारक्या वर्सेस सुशांत. वॉट बॉल, कमाल कमाल कमालीचा ते सर्राट बॉल. वेगाची भीती काय असते, वेगाचं भय काय असतं मैदानावरती दाखवत असताना सुशांत 3-3-3 क्रिस गेल यांचा जर्सी क्रमांक आहे आणि तोच परिधान करत असताना काय कमालीची गोलंदाजी करतायत मिस्टर सुशांत. स्ट्रायकिंग एंडवरती तितकाच तगडा बॅटर बारक्या पाहायला मिळतोय. बारक्याने बॉलला कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो, पंचांकडे कॉल आणि मैदानावरती पंच सांगतायत पॉपिंग क्रीस मध्ये बॅट ग्राउंडेड आहे. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. अंपायर्स कॉल, फायनल कॉल. अंपायर्स कॉल, फायनल कॉल. अंपायर बोला, भगवान बोला, बस. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद करून घ्यायची आहे. अंपायर डिसिजन फायनल आणि अंपायरशी आर्ग्यू अजिबात करायचं नाही आहे ही आपल्याला नम्रतेची विनंती असेल. 26 धावा या फलकावरती. शेवटचे 3 बॉल. चला स्पीडअप करा प्लीज, आपल्याला 14 मॅचेस कव्हर करायचे आहेत, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. आकाश सर, हा खेळत राहा तोपर्यंत ते 2 रन पळतील. 1 रन कंप्लीट झाले. धावफलक 27 या आकड्यावर. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा या फलकावरती. वयाच्या 27व्या वर्षी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता, तो देखील एक शौर्य दिन म्हणून आपण साजरा करतो. व्हॉट अ एफर्ट. मात्र कॅच ड्रॉप झाली. पंचांकडे अपील करण्यात आली आहे, मात्र अपील पेटत असताना मैदानावरती 2 कंप्लीट. धावफलक 29 या आकड्यावरती. शेवटचा बॉल 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 29 5 बॉल 5 balls has been delivered, remaining only 1 ball has been left in the over number 4 and the inning. Ball by bowler Sushant. We see Siddharth on the striking end. Let's see what they do for their team. Batsman try to hit the ball, but yes, it's a wicket. Run out. फलंदाज बाद होतील.
पाहायला मिळेल. जय गोलोबा टीम कॅप्टन या योगीदाम. आहे आणि रूल्स रेग्युलेशन्स अंपायरशी आपण डिस्कस करा. सुनील सर आहेत ऑफिशियल. येस टॉस केला जातोय. हेड असा कॉल आणि पडलाय टेल म्हणजे टॉस जिंकला योगीदाम 11 संघाने. डिसिजन कळवायचे फक्त. बॉलिंग फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील मॅचसाठी. चला आपण टॉस केलेला आहे आणि टॉस जिंकला टीम योगीदाम 11 आणि फिल्डिंग चूज केली आहे. लगेच आपण मॅच सुरू करणार आहोत. 30 धावांचं लक्ष्य 4 षटकांमध्ये. आणि सुस्वागतम शुभ स्वागतम अथ स्वागतम. याच दरम्यान आयोजकांच्या भूमिकेमध्ये एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ख्याती असे राजू तलारी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. साऊथ के सुपरस्टार राजू तलारी साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. आयोजकांच्या भूमिकेमध्ये राजू तलारी साहेब देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे कृष्णादादा प्रत्येक गोष्टीवरती अचूक पैनी नजर ठेवून आहेत. मनीषचं देखील कौतुक करेल. मनीष ना येस मनीषचं देखील कौतुक करेल. मनीष देखील सहकार्य करतोय संपूर्ण आयोजन समितीला. जी कमिटी आहे तिला सहकार्य करण्याचं काम प्रत्येक इथे व्यक्तिमत्व करतोय. सर्वांचं आम्ही कौतुक करणार आहोत. आपल्याला पाहायला मिळतील ब्रायन सर आहेत, हेमंत शेडगे साहेब, गणेश शिंदे साहेब, कृष्ण यादव साहेब, राजू तलारी साहेब हे सर्व व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत. सर्वांचंच आपण विशेष कौतुक करणार आहोत. चला 30 धावांचं लक्ष्य 4 षटकं. मॅच सुरू करायची लवकरात लवकर. फार वेळ लागतोय त्यामुळे विनंती असेल मॅच सुरू करा. मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. याच दरम्यान कॉमेडी किंग नानू यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कॉमेडी किंग नानू यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. ते आले तर हसीचे चुटकुले भरपूर काही जोक्स आपल्या सर्वांना ऐकायला मिळतात. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. आणि जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेला. कुणाल पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील अमित भोईर, मनु नायर. बॉलिंग ट्रॅक वरती स्विच हिट 1 डी. घोषांगी क्षेत्र डिक्लेअर झोन मध्ये बॉल जातोय. धावफलक पाहायला मिळेल 1 या आकड्यावर. ब्रायन सर येत आहेत. ओके व्हाईट बॉल. आताच माझ्या कानावरती आले कृष्णा भाऊ की हे जे आयोजन समिती आहे रातो के कातील आहेत नाईट किंग्स. गणेश सर गेले त्यांच्या मागे ब्रायन सर गेले. मला वाटलं रात्रीचं नियोजन करतायत की काय. नाही ओके. चला मॅच थोडंसं स्पीडअप करायचं विनंती राहील. थोडंसं स्पीडअप करायचं ही विनंती राहील. चला 2 धावा या फलकावरती. 1 रन ऍड होईल. धावफलक 3 या आकड्यावरती. नाही भरपूर मेहनत. कृष्णा भाऊ असतील, त्यांच्या समवेत ब्रायन सर असतील, हेमंत दादा असतील, गणेश दादा असतील आणि त्यांच्या समवेत राजूभाई असतील. यांची भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी आहे. प्रत्येकाचं विशेष कौतुक करणार आहे. ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये आपल्याला अशोक सर, सुनील सर आणि रोहन सर हे 3 व्यक्तिमत्व पाहायला मिळतात. त्यांची देखील भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी आहे.
त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करणार आहोत, कारण भरपूर मेहनत, भरपूर अथक परिश्रम या संपूर्ण स्पर्धेसाठी या सर्वांनी केलंय. सर्वांचं कौतुक करूया आणि या स्पर्धेला शुभलम सुफलम होईल असा नक्की एक विश्वास ठेवूया. धावफलक 4 या आकड्यावर शेवटचा बॉल असेल ओव्हर नंबर 1 चा. मनू नायर बॉलिंग जबरदस्त करतायत. स्विच हिट अटेम्प्ट हे चेक केलं. शेवटचा बॉल स्विच हिट, सिंगल ऍड होईल आणि एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावफलक 5 या आकड्यावर. बिनबाद 5 म्हणजे आता 3 षटकं 25 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकं आणि 25 धावा, 18 बॉल 25 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं स्पीडअप करायचं प्लीज. चला थोडंसं स्पीडअप करा ही विनंती असेल. 5 झालेत पहिल्या षटकाच्या अखेरीस. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर डेव्हिड मलान, डेव्हिड वॉर्नर, डेव्हिड विली सारखे नावाचे खेळाडू आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिलेत. आता हा डेव्हिड कशा प्रकारे कामगिरी करेल पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नीतीसारखा एक जबरदस्त कॅप्टन या टीममध्ये आहे. हेनरी डेव्हिड, वन ऑफ द बेस्ट प्लेयर इन साऊथ आफ्रिकन क्रिकेट, ज्याने चॅम्पियन्स लीग T20 सारखी एक मोठी स्पर्धा गाजवली. ॲज अ बॅटर गोल्डन बॅट त्याच्या नावावरती होती. यावेळेस स्ट्रोकला जवाब डेव्हिडच्या विरोधामध्ये कुणालच्या बॅटमधून निघल्या अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. षटकार. तुषारजी साळुंके साहेबांची उपस्थिती आपल्याला 2 मैदानावरती सुरू आहे. यावेळेस विकेट, बॅटर आउट, फलंदाज बाद होतील. 13 वरती हा पहिला धक्का. ची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 17 म्हणजे रन बॉल इक्वेशन जवळपास आपल्याला पाहायला मिळेल. सो मॅच इंटरेस्टिंग होईल यात शंका नाही आहे. स्ट्रोक जबरदस्त, लाजवाब स्ट्रोक कॅरीच्या बॅट मधून. हा A1 क्वालिटीचा SBN. कॅरीच्या बॅटमधून आला आणि या टीमला आता विजयाचे स्वप्न सुरू झाले असतील. विकेट, स्मॉल बट इफेक्टिव्ह. डेव्हिडने 2 विकेट घेतलेत, मात्र महागडी गोलंदाजी झाली आहे. इथे कुशन नाही आहे तुमच्याकडे. 13 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. लेस दॅन रन अप बॉल इक्वेशन. सिंगल डबलने मॅच जिंकू शकतात. मग हा स्ट्रोक कशाला खेळला हा मोठा प्रश्न आहे. एक एक चूक महागा ठरू शकते हे आपण पाहिलंय. न्यूझीलंड संघ ज्याप्रमाणे क्रिकेट खेळायचा विश्वचषकामध्ये 1 रन किती महत्वाचं असतं हे न्यूझीलंड संघाला विचारा. विश्वचषक त्यांच्या हातामधून गेलं. सहसा आम्ही 1-1 रनाला महत्त्व देत असताना पाहिलेत. त्यासाठी समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड फार इम्पॉर्टंट असतं क्रिकेटमध्ये.
सिंगल डबल नाही तुम्ही जिंकू शकता, मग चौकार मारायचा प्रयत्न का केला, तिथे विकेट गेली, थोडंसं दडपण वाढलं असेल तरी देखील संघ सुदृढ स्थितीमध्ये. 13 चेंडू 11 धावांची आवश्यकता. यावेळेस चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती. एंड ऑफ अ सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा खणखणीत वाजविकेत समाप्त आणि 19 धावा या फलकावर. 12 चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. थँक्यू सो मच डीजे. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे, वेळ वाचवणं गरजेचं आहे, स्पीडअप करायचं आहे, अन्यथा 3 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला कव्हर कराव्या लागतील. वैभव बॉलिंग ट्रॅक वरती. वैभवशाली बॉलिंग करावी लागेल वैभवला. आपल्या संघाचं वैभव वाचवावं लागेल. कशी गोलंदाजी होईल हा मोठा प्रश्न मैदानावरती उपस्थित झालाय. 12 बॉल 11 धावांची गरज. नमाज भाई आणि प्रणव भाई आणि स्वप्नील भाई आणि विकास भाई यांची उपस्थित झाली. सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. व्हाईट बॉल. यावेळी व्हाईट बॉल. ही चूक नाही, हा गुन्हा आहे असं म्हणेल. इथे डॉट आलाय. अशा डॉट बॉल पर्सेंटेज वाढवावे लागतील. प्रेशर मध्ये संघ जरूर पाहायला मिळतोय. 11 असे 2-3 डॉट आले तर मात्र थोडासा खुलून निघेल संघ. काही होऊ शकतं. तर तुम्ही भरपूर मॅचेस पाहिले त्यामुळे माहिती आहे 12 बॉल 6 धावा डिपेंड होऊ शकतात आणि 6 बॉल 20 रन पण चेज होऊ शकतात. हे क्रिकेट आहे, अनिश्चितताओं का खेळ. हा हर प्रिडिक्शन फेल असं आम्ही नेहमी म्हणतो. यावेळेस कुलटप्प्याचा बॉल कव्हरच्या दिशेला. स्ट्रोकला जवाब. खेळायचा प्रयत्न होता मात्र मिड ऑफ मध्ये फिल्डिंगला जवाब पाहायला मिळेल. सिंगल ऍड होईल. 10 बॉल 9 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका डिंगडॉंग संघाच्या जोड्यामध्ये ही मॅच आणि एखादी विकेट एखादा डॉट बॉल. 10 बॉल 9. मॅच अशा स्थितीवरती आहे, जो चुका जास्त करेल तो संघ हरेल. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रोकला जवाब पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये. कॅच कंप्लीट. अजून एक मैदानावरती ट्विस्ट. कधी बॅटिंग तर कधी बॉलिंग, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज. चूक करत असताना थँक्यू सो मच डीजे. 21 वर 3. आता समीकरण 9 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. कृष्णा भाऊ 9 चेंडू 9 धाव्यांची गरज. जी मॅच नाक्यावरती होती ती आता पोलीस स्टेशन मध्ये गेली आहे. जी मॅच जनरल वॉर्ड वरती होती ती आता ICU मध्ये शिफ्ट झाली आहे. आता 9 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. दर्शकांचा ठोका चुकेल अशी मॅच. काळजाचे स्पंदन तुटतील असा मुकाबला. 9 चेंडू आणि 9 धाव्यांची आवश्यकता. विकेट्स गेल्यात आणि व्हाईट बॉल. प्रेशर 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 गोलंदाजावरती दिसतंय. वैभव यांना कमबॅक करावा लागेल. वैभवने कमबॅक जरूर केलंय. 3 चेंडूंवरती 3 धावा खर्च केल्यात मात्र तरी देखील आता ही स्थिती अशी आहे की प्रेशर मधून तुम्हाला निखरावं लागेल. प्रेशर ऐसी सिचुएशन है इंसान को 0 से हीरो बना देती है. आता ही सिच्युएशन वैभव वरती आली आहे आणि यावेळेस पंचांकडे अपील उचलून धरली आहे. फलंदाज बाद. नीतीच्या माध्यमातून रन आउट आणि खेळ हल्लास. आज आमच्या भाईच्या नावाने धनाचे सारी सिटी. आज आमच्या भाईच्या नावाने धनाचे सारी सिटी. आज कृष्णा भाईच्या नावाने धनाचे सारी सिटी. आज कृष्णा यादवच्या नावाने. थँक्यू सो मच. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. माननीय श्री CP मिश्रा साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. उत्तर भारतीय शिवसेना संघटनेचे शहर अध्यक्ष आहेत. साहेबांचा आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. हाडाचा आणि रक्ताचा शिवसैनिक म्हणून CP सरांची ओळख आहे आणि त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बाळासाहेबांचे विचार
ज्यांच्या माध्यमातून या कल्याणमध्ये प्रसारित केली जातात असे CP सर आणि त्यांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅच 8 चेंडू 8 धाब्यांची आवश्यकता. बॉल टू रन अप बॉल इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळतोय. आकाश, मॅच जबरदस्त आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे विकेट, फलंदाज बाद, कुणालच्या खेळीचा अंत पाहायला मिळेल. इथे ही मिस्टेक गुन्ह्यापेक्षा कमी नाहीये. कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशनवर जायला, ट्रेन सुटायला, धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला वेळ एक झाली आहे. बसायला आणि फांदी तुटायला, स्टेशनवर जायला, ट्रेन सुटायला, एक्झाम मध्ये उत्तर आठवायला, वेळ संपायला. ज्याप्रमाणे वेळ एक होते, तुझ्या बरोबर माझ्या बरोबर भरपूर वेळा झालाय, तीच स्थिती आता मैदानावरती रन बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला वेळ एक झाली आहे. आणि आता इक्वेशन पाहायला मिळतोय 7 बॉल 8 धाब्यांची आवश्यकता. जी मॅच जनरल वॉर्ड वरती होती आता ICU मध्ये शिफ्ट होतीये. संघ आता शेवटच्या क्षणापर्यंत लढेल यात शंका नाहीये. पतूच्या खांद्यावरती जबाबदारी, इथे मैदानावरती श्रीच्या खांद्यावरती जबाबदारी. दोन्ही चांगले बॅटर आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरचा बॅटर पतू पाटील, कल्याण वेस्ट प्रीमियर लीग ॲज अ चॅम्पियन कॅप्टन होता तो, त्याच्याकडे क्षमता आहे. श्रीकडे देखील क्षमता आहे. आणि डॉट बॉल, मॅच जबरदस्त झाली आहे. विनंती असेल, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये दोन्ही संघांसाठी. 6 बॉल आणि 8 धाब्यांची आवश्यकता. स्पीडअप करायचे विनंती असेल, वेळ महत्वाची आहे. टाइम इज मनी आम्ही नेहमी म्हणतो, वेळ महत्वाची आहे, त्यामुळे प्लीज थोडंसं सहकार्य करा. प्लीज मित्रांनो, सहकार्य करायचंय. 6 बॉल 8 धाब्यांची आवश्यकता. पतू पाटील खांद्यावरती जबाबदारी. आता पाटील यांना पाटीलकी दाखवावी लागेल. पथूने अशा भरपूर मॅचेस आपल्या संघाला जिंकून दिल्यात, मात्र ही मॅच कशी होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पथू मी म्हणेल एक असा खेळाडू आहे की ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली तर तो चोखपणे बजावतो. आता हा खेळाडू कशा प्रकारे खेळेल हा महत्वाचा विषय. पतू देखील मी म्हणेल एक सिकंदरपेक्षा कमी नाहीये. आणि म्हटलं जातं, सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता, गिरते हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. आता पदूच्या खांद्यावरती जबाबदारी. खोला टप्प्याचा बॉल सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. 5 बॉल 7 धाब्यांची आवश्यकता. मैदानावरती ही स्थिती निर्माण झाली आहे. आता 5 चेंडूंमध्ये 7 धाबा बनतील का, मोठा प्रश्न. स्कोर बरोबर झाला, 1-1 पॉइंट दोन्ही संघांना मिळतील. बघूया काय होईल. बॅटिंग टीम की बॉलिंग टीम जिंकेल. 5 बॉल 7 धाब्यांची आवश्यकता. कमालीचा मुकाबला. व्हाईट बॉल, 5 चेंडू आणि 6 धाब्यांची आवश्यकता. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. पहिलीच मॅच इतकी ब्लॉकबस्टर आहे. संपूर्ण दिवस कसा असेल. 14 मॅचेस कव्हर करायचे. 14 पैकी 14 मॅचेस असे झाले तर दर्शकांचा पैसा वसूल. सिंगल कंप्लीट झाली, कॅच झाली ड्रॉप. ही कॅच नाही, मी म्हणेल ही मॅच आहे, कारण पथू पाटील स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. इथे 1 रन महत्वाचा नाहीये, पथू पाटील स्ट्रायकिंग एंड वरती आलाय, हे महत्वाचं आहे. आता 4 बॉल विजयासाठी 5 धाब्यांची आवश्यकता. पथूच्या खांद्यावरती जबाबदारी आणि मैदानावरती पथू असा खेळाडू आहे, षटकार मारून देखील सामना जिंकू शकतो. खोलवर टप्प्याचा बॉल, झाली आहे मिस्टेक. या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. वाघाची शिकार झाली आहे मैदानाच्या आतवरती. पथू पाटील बॅक टू दी पवेलियन. तीन बॉल 5 धाब्यांची आवश्यकता. श्रीच्या खांद्यावरती जबाबदारी. श्री एक नामवंत नामशीन खेळाडू आहे. करण पाटील आपल्याला 3 चेंडू आणि 5 धाब्यांची आवश्यकता. ज्या 2 लास्यावर होत्या मॅच टर्निंग ओव्हर. कमालीची गोलंदाजी वैभवने पहिले केली आणि आता स्वप्नीलने स्वप्नवर्त गोलंदाजी केली आहे. खोलड्या टप्प्याचा बॉल मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली आहे. 1 रन कंप्लीट होईल. आता 2 बॉल विजयासाठी 4 धाब्यांची आवश्यकता. करणला आता रन बनवावे लागतील. करण पाटील मैदानावरती पाहायला मिळेल. पाटीलकी दाखवावी लागेल. संघ आता अडचणीमध्ये, आता अडचणीमधून बाहेर संघाला काढावं लागेल. 2 बॉल 4
धावेंची आवश्यकता. 3 झाली तर 1-1 पॉइंट आणि 2 बनल्या. फिल्डिंग अंश 11 संघ जिंकेल. 4 बनल्या डिंगडॉंग संघ जिंकेल. 2 बॉल 4 धावा. मैदानावरती जबरदस्त मॅच रंगतीये. स्वप्नील बॉलिंग ट्रॅकवर, करण पाटील स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. 2 बॉल 4 धावा. खुल्या डब्याचा बॉल सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? नसेल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती करणची विकेट. आता 1 बॉल विजयासाठी 3 धावेंची आवश्यकता. डीजे रनआउट अशा स्थितीला झालाय की दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र श्रीने नकार दिला. स्ट्रायकिंग एंड वरती तो आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती करणच्या खेळीचा अंत पाहायला मिळतोय. एक काळ होता 15 बॉल 17ची आवश्यकता, मात्र तिथून ही मॅच अशी आली. आता 1 बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता पाहायला मिळेल. श्रीला संघाचा श्री गणेश विजयाने करावा लागेल. आता तो कशा प्रकारे बॅटिंग करेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 2 झाल्या तर मॅच टाय होईल. दोन्ही संघांना शेअर पॉइंट मिळेल 1-1 आणि जर संघ विजय झाला तर मात्र जो संघ पराजित होईल त्या संघाला डू ऑर डाय सिच्युएशन वरती नेक्स्ट मॅच खेळावी लागेल. 1 चेंडू आणि 3 धावेंची आवश्यकता. जबरदस्त मुकाबला पाहायला मिळतोय. स्वप्नील विरुद्ध श्री. 1 चेंडू 3 धावेंची आवश्यकता अशी मैदानावरती स्थिती पाहायला मिळते. डिंगडॉंग विपक्ष अंश 11 अशी लढत आपण पाहणार आहोत. 1 चेंडू आणि 3 धावा हे समीकरण पाहायला मिळते. चला थोडंसं स्पीडअप करायचंय विनंती. वेळ वाचवणं गरजेचं आहे. ओके वाईडला काउंट नसेल. नोला काउंट आहे. नोला काउंट आहे. श्री पाहायला मिळतील. 1 चेंडू 3 धावा. हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला. या स्थितीवरती आता बॅटिंग करावी लागेल. वाईट बॉल. क्या बात आहे, क्या बात आहे. मॅच मध्ये रंगतता निर्माण झाली आहे. मॅच मध्ये रोचकता निर्माण झाली आहे. कधी बॅटिंग संघ तर कधी बॉलिंग संघ, कधी फिल्डर तर कधी बॅट्समन वरचढ ठरतायत. ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, त्यापेक्षा जास्त एक रंग बदलणारी मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. आता 1 बॉल आणि 2 धावेंची आवश्यकता. श्रीच्या खांद्यावरती डिंगडॉंग संघाची जबाबदारी. 1 बॉल 2 धावा. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला दोन्ही संघांसाठी हरकत नाहीये, कारण आता 1 बॉल आणि 2 धावेंची आवश्यकता. स्वप्नील विरुद्ध श्री, एस विरुद्ध एस आणि मैदानावरती डिंगडॉंग विपक्ष अंश 11. 1 बॉल 2 धावेंची आवश्यकता. श्री स्ट्रायकिंग एंड वरती. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. 1 रन कंप्लीट आहे की नाही हा मोठा प्रश्न. अंपायरचा डिसिजन अंतिम असेल याची नोंद करून घ्या. आणि येस 1 रन म्हणजे पहिलीच मॅच आपल्याला टाय पाहायला मिळते. शेअर पॉइंट दोन्ही संघांना मिळतील. क्या बात आहे, काय मॅच आहे. शुभ सन्मान करणार